परमपूज्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी वंदन करूया आणि गुरुपदी विराजमान असलेल्या आदरणीय परमपूज्य अलकाताई मुतालिक आज आमच्या या नांदेड सिटीमध्ये, आमच्या सर्व गुणसंपन्न नांदेड सिटीमध्ये आलेल्या आहेत. त्यांचं भागवत कथा इथं चालू आहे. अतिशय रसाळ वाणीमध्ये मध्ये त्या बोलतायत. लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकतायत आणि त्यांची एनर्जी, त्यांचं पांडित्य, त्यांचं भाषा वैभव हे सगळं पाहून खूप आनंद होतोय. आणि भागवत कथेचा नुसतं सार नाही तर त्याच्या मागे जे तत्वज्ञान आहे ते फार सुंदर सांगतायत. त्यामुळे आम्ही सगळे प्रभावित आहोत. तर आपण या निमित्ताने त्यांची मुलाखत घ्यायचा प्रयत्न करू. खरं तर क्षमा करा, मी कोण मुलाखत घेणार आहे, आपली वाणी आपल्यावरती सरस्वती प्रसन्न आहे. असं आपला थोडासा लौकिक परिचय आपण आमच्या मंडळींना देऊयात. नमस्कार. देवमाझाचे सर्व जे टीम आहे त्या सगळ्यांच्या चरणी वंदन करते. माझ्या गुरुदेवांना वंदन करते आणि थोडं चिंतन सांगते. काय की लौकिकातला परिचय म्हणजे माझं माहेरचं नाव अलका अंकलीकर आणि आताचं अलका दत्तात्रय मुतालिक. कर्नाटकामध्ये आहे. माझा जन्मही कर्नाटकामधला आहे. लौकिकातलं शिक्षण MA आणि MEd आहे. शिक्षिका होते, कॉलेजमध्ये पण शिकवत होते आणि सध्या मात्र पदव्युत्तर कॉलेज म्हणजे MAचे जे विद्यार्थी आहेत योग महाविद्यालयाचे त्यांना तत्वज्ञान हा विषय शिकवते. खूपच सुंदर, बॅकग्राऊंडच इतकं जोरदार आहे. आणि आता मुख्य विषयाकडे वळते. आपली पारमार्थिक सुरुवात आणि कशी प्रगती झाली. डॉक्टर काकांचा परिचय आपला कधी झाला? आपण फार भाग्यवान आहात, खूप लवकर परिचय झालाय. परमपूज्य डॉक्टर काकांचा परिचय हा अचानक झाला. तो म्हणजे काकांची प्रवचनं डोंबिवलीमध्ये एका संस्थेने आयोजित केली होती, पण त्यांनी त्यांची राहायची सोयच केलेली नव्हती. मग राहायचं कुठे म्हणून ते कर्जतला राहिले आणि संध्याकाळची प्रवचनं आणि मध्ये 2 तास कर्जतला जायला गाडी नाही, मग कुठे यायचं. आणि म्हणून ज्यांच्याकडे ते उतरले होते ते यांचे लहानपणचे मित्र आणि म्हणून फोन आला की असे असे डॉक्टर देशमुख म्हणून आहेत, त्यांची प्रवचनं डोंबिवलीत आहेत, तर 2 तास आहेत, तर आम्ही तुमच्याकडे येऊ का? आणि म्हणून परमपूज्य डॉक्टर काकाच पहिल्यांदा आमच्याकडे आले. 2 तास येत होते आणि असा परिचय झाला. अरे वा, खूप सुंदर. त्यानंतर कशी प्रगती झाली? तुम्ही त्यांचा अनुग्रह कधी घेतला? अनुग्रह फार उशिराचा आहे, पण तोपर्यंत समर्थ संप्रदायामध्ये समर्थ विद्यापीठाची स्थापना झालेली होती. विद्यापीठाचं काही कार्य मी करत होते आणि असं कळलं की काका सुद्धा शिवथरगळीमध्ये जातात आणि म्हणून मग पहिला शिवथरगळीचा अभ्यास वर्ग आम्ही 1987 साली केला. 86ला तो सुरू झाला. दुसरं 87 दुसरं वर्ष होतं. त्या वर्गाला आम्ही गेलो आणि तिथे खऱ्या अर्थाने काकांची प्रवचनं बघितली, ऐकली आणि मग लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे. अर्थात आमचा कोणताच अधिकार नाही, काही नाही, पण काय मला माहिती नाही, समर्थांची कृपा असेल, परमपूज्य डॉक्टर काकांचा संकल्प असेल, पण समर्थ विद्यापीठाचं कार्य माझ्याकडे आलं आणि संपूर्ण डोंबिवली केंद्र माझ्याकडे आलं. असं करता करता समर्थ विद्यापीठाच्या माध्यमातून मी काकांच्या वर्गाला गेले आणि तिथे पहिल्यांदा काकांचे विचार ऐकले आणि मग लक्षात आलं की हे आपल्याला ऐकले पाहिजेत, हे आपले जीवन वेगळं काहीतरी बदलणारे आहेत. हे जर जाणवलं तरी पण एवढं तर काही धैर्य नव्हतं की त्यांच्यापाशी जाऊन बोलणं वगैरे असं काहीच नव्हतं. मग प्रश्न असा की त्यांच्याशी बोलायचं कसं? काका खूपच कमी बोलायचे. व्यासपीठावरती 5 जण दिग्गज माणसं होती त्यावेळेला. सुनील दादा चिंचोळकर होते, परमपूज्य मामा गांगल होते, नंतर परम आदरणीय असणारे बापूसाहेब जोशी म्हणून होते जे दर्शनशास्त्र शिकवायचे, चंप भिशीकर होते. ही 5 दिग्गज माणसं दासबोध शिकवायला असताना सगळ्यांचं ऐकल्यानंतर काकांचे विचार ऐकायला असं तडफडायचो आम्ही, पण हे खूप कमी बोलायचे. पण आता सांगणार कसं त्यांना? आकर्षित तर झालो होतो, पण त्याच्यातून त्यांचे विचार समजले एवढे मात्र खरं. शुद्ध वेदांत जो आहे तो त्यांचा पहिल्यांदा तिथे परिचय झाला गळीमध्ये. त्यावेळेस ते लिखाण पण करत होते का? लिखाण ते करत असतील तेवढी काहीच कल्पना नव्हती, काहीच माहिती नाही. मग मी विद्यापीठाच्या कामामध्ये आले. मग त्याच वेळेला अभ्यासक्रम बदलायचा ठरला. मग अभ्यासक्रम कमिटी निर्माण झाली. मारुतीबुवांनी त्या कमिटीवरती मला घेतलं. मग समर्थ विद्यापीठाच्या फक्त पहिली एकच परीक्षा होती. मग द्वितीया, त्यानंतर ज्या आहेत ती आपण मोठ्यांसाठी 3 परीक्षा. मग तो सगळा अभ्यासक्रम कोणाच्या बरोबर तयार करायचा? तर डॉक्टर काकांनी मला फक्त मार्गदर्शन करावं आणि त्याप्रमाणे मी तो अभ्यासक्रम तयार करणं.
ती सगळी जबाबदारी हळूहळू ही समर्थ विद्यापीठाची माझ्याकडे आली आणि मग त्या अभ्यासाच्या माध्यमातून मी काकांच्याशी जोडले गेले म्हणा. म्हणजे 87ला आम्ही काकांच्या सहवासात आलो आणि प्रत्यक्ष अनुग्रह मिळायला मात्र आम्हाला 91 साल झालं. बर. कारण त्यावेळेला काकांचे दौरे इतके असायचे, काका विदर्भामध्ये जास्त असायचे, भारताच्या बाहेरही त्यांचे दौरे होते आणि त्यामुळे आम्हाला ते मिळालेच नाहीत कधी. असं करता करता पहिलं त्यांचं जे ग्रंथाचं प्रकाशन झालं दासबोध चिंतनिका, ते प्रकाशन गडावरती झालं, सज्जनगडावरती मारुती बुवांनी केलं आणि त्याला डॉक्टर वैद्य चाफळचे जे महंत ते होते, डॉक्टर काका होते. त्याच्यानंतर आपण ज्याला म्हणतो की पदाचे प्रमुख असणारे बाबा केळकर होते. दिग्गज माणसं होती त्याला. आणि त्या प्रकाशनाला आम्ही तिकडे गेलो आणि त्याच्या आधी माझ्या यजमानाने एक पत्र लिहिलं होतं काकांना की आम्हाला तुमचा अनुग्रह हवा आहे. आणि जेव्हा त्यांना कळलं की आम्ही आलेलो आहोत तेव्हा त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला की दोघं आले आहात ना? हो म्हणाले, चला आत्ताच्या आत्ता. आणि असा आमचा अनुग्रह सज्जनगडावरती दासनवमीच्या दिवशी वर दुपारी माध्यान्हीला झाला. कुठेही कोणतं त्याला उपाधीच नाही, फुलं नाहीत, फळं नाहीत, नारळ नाही, पाकिट नाही, काहीही नाही. गडावरती बसायची जागा नाही. आम्ही एका झुडपाखाली बसलो, ते मांडी घालून बसले, आम्ही त्यांच्यासमोर मांडी घालून बसलो, बस एवढंच. कोणती उपाधीच नाही. काकांचं हे वैशिष्ट्य आहे, ते आपण आपल्या कथेतून जाणवतो आम्हाला की कुठे उपाधी नाही, नाही, कसलीच नाही. आडंबर मला नाही. पाकिट पाहिजे, हारच पाहिजेत, फुलं पाहिजे, काहीच नाही. तुम्हाला हवंय ना, बस तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो, एवढंच. खूप छान, खूप छान. आणि मग तिथून त्या विद्यापीठाचं वगैरे काम करताना तुम्ही ठिकठिकाणी तुमची लेक्चर्स पण होत असतील ना? नाही, मी पूर्वी प्रवचन करत नव्हते. मी व्याख्यानं करत होते, कारण माझा विषय मॅनेजमेंट आणि ऑर्गनायझेशन होता. त्यामुळे मोठमोठ्या ज्या फॅक्टरीज होत्या तिथे त्यांचे काही सेफ्टीची वगैरे अशी जी काही होती किंवा त्यांच्याकडे जाऊन व्याख्यानं देणं आणि त्यांचे जे सव्हेनर्स असतात ते त्याचं ट्रान्सलेशन मराठी करणं, हे अशा प्रकारचं काम होतं. आणि बाय द वे माझा नोकरीचा काही कोणता विषयच नव्हता, कारण माझा त्यावेळेला बिझनेस होता. बर. आणि मी बेस्ट केक करायचे आणि आय वॉज बेस्ट आयसिंग मास्टर होते. त्यामुळे मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन केक्स तयार असायचे आणि मी फक्त आयसिंग करून पुढे जायची. आयसिंगचे माझे स्पेशल क्लासेस होते, त्यामुळे माझं करिअर एकदम वेगळं होतं. मग त्याच्यानंतर मात्र ते पूर्ण बदललं. 92ला मी खऱ्या अर्थाने नोकरीला लागले, तेही परमपूज्य काकांच्या चरणी आल्यानंतर. अरे वा. आणि मग त्यानंतर नोकरी आणि काकांच्या बरोबर अभ्यास असं सुरू झालं. खूपच बहुआयामी व्यक्तिमत्व आहे ताईंचं आणि विविध प्रकारच्या आयुष्यातले अनुभव आहेत. पारमार्थिक अनुभव घेताना किंवा काकांच्या सहवासामधले तुमचे काही क्षण की जिथं तुम्हाला वाटलं की इथून माझं आयुष्य बदललं किंवा खूप छान काहीतरी घडतंय, हे केव्हा वाटलं तुम्हाला? काकांचे शिबिरं शिवथर गळीतली सगळीच केली जवळजवळ. त्यामुळे दासबोधातले विचार कळले. काकांनी समर्थ विद्यापीठाच्या निमित्ताने विवेक सिंधू सारख्या ग्रंथाचा अभ्यास करून घेतला. ब्रह्मसूत्र अभ्यास करायला दिली म्हणून तोही अभ्यास झाला. माझं प्रारब्ध इतकं त्यांच्या कृपेने थोर होतं की ते वर्षातून 22 दिवस आमच्याकडे असायचे. कारण डोंबिवलीचं गणेश मंदिर जे ग्रामदैवत आहे, गणपती मंदिर, तिथे सोमय्यांनी जो भारतीय संस्कृती दर्शनाचा अभ्यास सुरू केला होता, तोच अभ्यासक्रम गणेश मंदिरांनी सुरू केलेला होता. त्याचे जे अध्यक्ष होते ते शामराव चितळे म्हणून होते आणि त्यांनी काकांना दरवर्षी आमंत्रणाला बोलवावं, म्हणजे तिथे शिकवायला. आणि तिथे उपनिषद, पूर्ण वेदांत, ब्रह्मसूत्र हे काका तिथे शिकवायला यायचे 11 दिवस. आणि त्यामुळे ते जेव्हा यायचे तेव्हा हाही अभ्यास त्यांच्याकडे झाला, कारण तिकडे कॉलेजमध्ये शिकवताना प्रवचन हा विषय नव्हता. ते खडू घेऊन, फळाबिळा घेऊन एकदम भाषा वेगळी असायची. आणि त्या विषयावरती बरेच वेळा मंदिरात प्रवचन असायची, तेव्हा मात्र भाषा एकदम वेगळी असायची. म्हणजे प्रवचनाची भाषा वेगळी आणि व्याख्यानाची भाषा वेगळी, हे वेगळे पण मला तिथे जास्त जाणवलं. आणि फारच सुंदर होतं ते सगळं. आणि तिथे त्यांच्या मुखातून दशोपनिषद मला सगळी ऐकायला मिळाली. आणि एवढं करून पण घरी ते म्हणायचे आपण एक अभ्यास वर्ग घेऊ, म्हणून सकाळी साधारण 6:30 ते 7:30 पर्यंत एखादा ग्रंथाचा अभ्यास वर्ग घरी व्हायचा. मग तिथे आत्माराम झाला, असे छोटे छोटे झाले, पण असा घरी पण अभ्यास व्हायचा. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा काका यायचे तेव्हा अभ्यासाचाच विषय असायचा. सुंदर. आपण डोंबिवलीच्या आहात आणि तिथल्या गणेश मंदिरामध्ये पण आपलं खूप कार्य चालू आहे, त्याच्याबद्दल थोडं सांगा. मंदिरामध्ये मी ऍक्च्युली एक भाविक म्हणून गेले, पण गेल्यानंतर
फार डोंबिवलीचे जे नगराध्यक्ष पूर्वीचे होते ते आबासाहेब पटवारी, त्यांना कळलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि म्हणून त्यांनी मला त्या कामात खेचलं गेलं. आणि मग 27 वर्षापूर्वी नवीन वर्ष स्वागत यात्रा जी आहे, फार सुंदर विचार होता की 31 डिसेंबरला नावं न ठेवता आपण आपल्या संस्कृतीचं देणं काही आपल्या भूमीला देता येईल का, अशी डोंबिवलीच्या काही मान्यवर मंडळी होती. त्याच्यामध्ये सुधीर जोगळेकर होते, आप्पासाहेब चक्रदेव होते, त्याच्यानंतर आबासाहेब पटवारी होते. आणि ह्या सगळ्यांनी विचार केला की गावकीची एक यात्रा असली पाहिजे आणि आव्हान केलं. आणि पहिली जी यात्रा पूर्ण ती यशस्वी झाली, त्यावेळेला मंदिराचा जो पहिला फ्लोट होता त्याच्यावरती वेदपठण झालं आणि त्या वेदांचा अर्थ सांगण्याचं काम माझ्याकडे आलं. अरे वा. माझ्या पायाखाली वरणी सरकली होती, कारण वेदच मला माहिती नाहीत, त्यामुळे वेदांचा अर्थ कसा सांगायचा. मी फक्त काकांना फोन केला. काका म्हणाले तू अभ्यास कर आणि होईल काहीतरी तिथे. माहिती नाही मला काय, पण मी ते सांगू शकले आणि तो फ्लोट खूपच गाजला. आणि मग त्यानंतर तिथून रामनाम जप यज्ञ सुरू झाला, त्याची जबाबदारी आली. अशी हळूहळू मंदिरामध्ये मी कार्य करत गेले. मग आता तिथे त्यानंतर जवळजवळ हजारो लोक असतात एका ह्याला प्रसंगाला. आमच्याकडे नवीन वर्ष स्वागत 1,00,000 ते 1,25,00,000 आमचा ऑडियन्स हो असतो. हो हो हो. 1,25,00,000 ऑडियन्स असतो. एवढ्या ऑडियन्स समोर आपलं हो, म्हणजे तो व्याख्यान वेगळाच. असतं. आता म्हणून म्हटलं नाही, खूप ईश्वरी सुंदर कार्य आहे, अनुभव आहे. काहीच प्रश्न नाही. मग त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, कारण मंदिरामध्ये 4,500-5,000 सभासद निवडणुका होत्या. मग निवडणुकांमधून निवडून येऊन मग पहिले 2 वर्ष तर मी कोणत्याही पदावरती नव्हते. नंतर 3ऱ्या वेळेला मी उपाध्यक्ष झाले. आता 100 वर्ष झालं, मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाले या वर्षी. या टर्मला मात्र मंदिराच्या इतिहासामधली पहिली महिला अध्यक्ष आहे. वा 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 वा. खूपच सुंदर. आपला अक्षरशः बहुआयामी आणि अतिशय उत्तुंग असं नाही, तो आपलं- संकल्प डॉक्टर काकांचाच होता, माझा नव्हता. कारण त्यांची खूप इच्छा होती की चांगल्या माणसांनी उभं राहायला पाहिजे आणि समाजामध्ये जर उत्तम काही बदल घडायचा असेल तर आपल्या हातात सत्ता असली पाहिजे, असं ते म्हणायचे. वा. आणि फार त्यामुळे सुंदर, त्यांनी फार खूपच सुंदर आहे principle. अट्टहास धरला होता की तू उभी राहा. तर मी म्हटलं मला ते निवडणूक नको वाटते, कारण किती म्हटलं तरी जो चिखल उडतो आपल्यावरती, ही छोटी मंदिराची असली तरी ते घडतं आणि जे मला नको होतं. पण ते म्हणाले जाऊ दे, आल्यानंतर बघू. तर मी म्हटलं काका पण ते निवडणूक म्हटल्यानंतर जरा ती चुरस आणि स्वतःच्या तोंडाने सांगणं मला मतं द्या वगैरे, हे मला नाही जमत. तर ते म्हणाले तू काही बोलायचं नाही, तू फक्त फॉर्म भरायचास, हा. तुझं काम बोलेल, एवढं म्हणाले होते. आणि त्याप्रमाणे खरंच झालं. एक टप्प्यावरती मी त्यांना सांगितलं मी फॉर्म काढून घेते. मी खरंच फॉर्म काढून घेतला. पण ईश्वराचं नियोजन काय माहिती नाही, एका माणसाने, म्हणजे मी सांगते आता, जो निलेश सावंत म्हणून आमचा जुना विश्वस्त होता, शेवटच्या 5 मिनिटांमध्ये त्यांनी त्याचा फॉर्म काढला आणि अलकाते तुमचा फॉर्म मी भरला, एवढंच मला सांगितलं. म्हणून त्या गणेशाच्या इच्छेने माझा फॉर्म भरला गेला. त्यानंतर निवडूनमध्ये पहिल्या 10-11 तो आलोच. मग खूप चुरस होती की अध्यक्षपद कोणी घ्यायची, कारण राजकारणी होते काही सगळे आहे, प्रत्येकाला ते पद हवं होतं. सगळ्यांनी मला फोन केला तुम्ही चुरसीत आहात का. नाही, मी नाही सांगितलं, ज्याला व्हायचंय त्यांनी व्हा. मला माहिती नाही काय झालं, ते परत माझ्याकडे आलं. सद्गुरू डॉक्टर काकांच्या म्हणण्याप्रमाणे सज्जन शक्ती वाढवायची असेल, सत्कार्य करायचं असेल तर सत्तापदी अशी व्यक्ती पाहिजे जी निरीच्छ आहे तुमच्यासारखी, स्वतःसाठी काही नकोय तुम्हाला. तसं जनकल्याण करण्यासाठीच जसे आपल्या गुरु मग आहेत. आम्ही महिलांसाठी पुष्कळ उपक्रम करतो. बरं. आणि हे जे उपक्रम म्हणजे सामुदायिक उपासना ज्याला आपण म्हणतो, ती मोठ्या प्रमाणात आम्ही वाढवली मंदिरामध्ये. कारण मंदिराचं वैभव हे उपासनेचंच आहे. हो. समर्थांचं सुंदर वचन आहे, उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविणे निराश्रय, उदंड केले तरी जय प्राप्त नाही. मग काय करता येईल. मग सकाळी ज्याला आपण म्हणतो की काकड आरतीपासून रात्री शेजारतीपर्यंत उपासना, मग ती कशी करायची, मग ती सुरू केली हळूहळू. त्याच्यानंतर महिलांसाठी श्रीसूक्त म्हणा त्याचं पठण, त्यानंतर सप्तशतीच्या पाठांचं, रुद्राचं पठण, त्याचं सगळं. आणि हे मोठ्या प्रमाणात होतं. आमच्याकडे जेव्हा सामुदायिक अशा उपासना होतात तेव्हा हजारोनी लोक, 500-800 महिला अशा येतात. आता तरी 500-550 येतात, पण मोठ्या प्रमाणात होतं. दीपोत्सव सुरू केले आम्ही शंकराचार्यांच्या सगळ्या स्तोत्रांच्या आधाराने. त्यानंतर संस्कार वर्ग सुरू केले, तत्वज्ञान वर्ग तर आहेच आहे, वैद्यकीय मदत आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचबरोबर एज्युकेशनल एड आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. मंदिराचं जे आमचं निर्माल्य येतं त्याचा खत प्रकल्प मोठा आहे. असे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत आणि हे ईश्वरांनी समोर आणून ठेवले, त्यामुळे वेगळं काही झालं नाही, पण ते कार्य झालं. पण ज्या वेळेला वैद्यकीय केंद्र उभं राहायचं ठरलं
तेव्हा मी म्हटलं पण खूप अवघड आहे, पण ईश्वराच्या कृपेने इतकं धन आलं, म्हणजे असं वाटलं की आता देणाऱ्यांना थांबा सांगावं. आणि त्याच्यातून आज जवळजवळ 37 बेस्ट डॉक्टर्स आमच्याकडे आहेत. वा, सगळ्या गावकऱ्यांची, गरिबांची खूप सोय तिथे झालेली. खूप छान. अतिशय महान असं कार्य आपल्या हातून घडतंय. तुम्ही म्हटलं की ईश्वर इच्छा आणि सद्गुरूंचे आशीर्वाद, त्याशिवाय हे होणे नाही. आपण शिवथरगडला ही भरपूर व्याख्यानं दिलीत आणि सज्जनगडावरती पण आपलं कार्य आहे. त्याच्याबद्दल थोडं विस्ताराने सांगा आम्हाला. नाही, शिवथरगडला मी व्याख्यानं नाही दिली. शिवथरगडला अभ्यास वर्ग डॉक्टर काकाच घेत होते. आम्ही कार्यकर्ते म्हणूनच होतो. पण नंतर नंतर हळूहळू ती जबाबदारी माझ्याकडे आली. आता जवळजवळ गेली 30 वर्ष जी आहेत ती बालशिबिर, त्यानंतर महाविद्यालयीन वर्ग, प्रापंचिक शिबिर, वानप्रस्थ शिबिर आणि दासबोध जन्मोत्सव असे 5 उत्सव तिथे होतात. त्यातल्या पहिल्या 4 शिबिरांची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्या 4ही शिबिरांमध्ये आम्ही जातो. डॉक्टर काका तिथे येतच होते, पण नंतर नंतर हळूहळू ती जबाबदारी आली आणि मग आम्ही तिथे प्रत्यक्ष शिकवण्याचं कार्य करायला लागलो. पण ती जी संपूर्ण दासबोध अभ्यास वर्गाची जी घडी बसवलेली आहे ती परमपूज्य मामाने आणि परमपूज्य डॉक्टर काकांनी बसवलेली आहे आणि तसंच ते कार्य चालू आहे. तुमचे मामा म्हणजे आपण मामा गांगल. हा, मामा गांगल हे प्रेक्षकांसाठी शिवथरगडीचे महंत होते. स्वतः संघचालक होते, व्यवसायाने शिक्षक होते. पण शिवथरगडीचा जो मूळ विकास केलाय तो सगळा परमपूज्य मामांनी केलाय. आणि मामा आणि डॉक्टर काका हे दोघं अत्यंत जिवलग सखे होते. आणि या दोघांनी मिळून संपूर्ण ही जी भूमी आहे ती भूमी संपूर्ण जी आहे की त्याचा जो कायापालट केला की समर्थांच्या विचारांनी कायापालट करणं आहे. हा जो काही विचार होता की समर्थांचे विचार हे इतके समर्थ आहेत की जसं समर्थ हृदय शंकरराव देव म्हणतात की समर्थांच्या विचारांचं स्मरण हे भारताचं जीवन आहे, तर समर्थांच्या विचारांचं विस्मरण हे भारताचं मरण आहे. हे जे विचार आहेत हे कुठेतरी समाजामध्ये गेलं पाहिजे. आणि म्हणून या दोघांनी म्हणजे काकांनी आणि मामांनी मिळून हा संपूर्ण कार्य जे आहे ते उभं केलं. तर या शिवथरगडीमध्ये डॉक्टर काकांचे क्लासेस चालायचे. तिथं अजून एक मला वाटतं पत्राद्वारे अभ्यासक्रम हाही एक उपक्रम चालू आहे तिथून आणि अजूनही चालू आहे तो. पदा म्हणतात त्याला, पत्रद्वारे अभ्यासक्रम. तो बाबा केळकरांचा होता आणि काका त्याचे सहसंयोजक होते. यांची मोठमोठी शिबिरं भरायची. मग ती औरंगाबादला भरलेली आहेत, त्याच्यानंतर पुण्याला भरलेली आहेत. महाशिबिरं असायची आणि आम्ही सगळीकडे जायचो तेव्हा अभ्यासक्रमाला. खरं तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला इतक्या मोठ्या मोठ्या संतांचा आणि सद्गुरूंचा प्रत्यक्ष अनुभव आला, प्रत्यक्ष त्यांना तुम्ही ऐकू शकलात. फारच सुंदर. त्यामुळे तुमच्या वाणीवरती जो प्रभाव आहे आणि तुमच्या एकंदर बोलण्यामध्ये समर्थ संप्रदायाचा, समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा जो पगडा आहे त्याबद्दल थोडंसं सांगा. काका सज्जनगडावरती तर खूप कार्यरत होते, कारण मारुतीबुवांनी त्यांचं वेगळेपण जाणलं होतं. मारुतीबुवा स्वतः वेदांती होते. परमपूज्य काकांचा वेदांत हा प्राण आहे, श्रीमद शंकराचार्य हा त्यांचा प्राण आहे. आणि त्यामुळे बुवांनी सांगितलं होतं की तुम्ही आमचे जे गडावरचे रामदासी आहेत त्यांना संपूर्ण वेदांत शिकवायला या, कारण समर्थांचा पिंड वेदांताचा होता. आणि यासाठी दरवर्षी काका तिथे अभ्यास वर्ग घ्यायचे. काकांची कर्मभूमी ही कोणती आहे तर ती सज्जनगड आहे. आणि त्यामुळे ह्या संप्रदायाकडे मी आले. पण ह्या संप्रदायाकडे आल्यानंतर गंमत अशी झाली की मी कधीच कोणत्या अभ्यास वर्गाला गेले नाही, कारण तेव्हा माझी नोकरी होती. पण समर्थ संप्रदायाचे जे ग्रंथ आहेत, म्हणजे पहिला जो ग्रंथ निघाला तो ढवळे प्रकाशांनी काढला, समग्र समर्थ ग्रंथ. त्यानंतर जो प्रसाद प्रकाशांनी समर्थ वाग्जयंती नावाचे 10 ग्रंथ लिहिले, त्या ग्रंथाचं समग्र समर्थ ग्रंथ किती आहेत ती सगळी बाळं काकांनी माझ्याकडे दिली होती. आणि एकदा मला सांगितलं की जवळजवळ आत्तापर्यंत समर्थांच्या किती ओव्या समर्थांनी लिहिलेल्या आहेत हे सगळं तू लिहून काढायचं, ते मोजायचं. आणि जवळजवळ 4 ते 5 महिने मी केवळ समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करत होते. आणि ते हेडिंग त्याचं काय आहे असं करूनही पूर्ण 7-8 पानं फुलस्केप भरलेली होती. अनुक्रमणिका समग्र समर्थ वाङ्मयाची केली आणि ती काकांसाठी दिली. आणि मग मला कळलं की काकांना ती कोणाला द्यायची होती तर प्रसाद प्रकाशनला द्यायची. पण काकांनी असा माझ्याकडून अभ्यास करून घेतला, प्रत्यक्ष कर असा न सांगता करून. खूप सुंदर. त्यामुळे तुमचा अभ्यास सखोल अभ्यास झाला. दखल झाला की नाही माहिती नाही, पण वरवरचं वाचन तरी झालं. समर्थांच्या वाङ्मयाबद्दल थोडं सांगा तुम्ही. अनेक प्रकारचं त्यांचं वाङ्मय आहे. खूप सुंदर वाङ्मय समर्थांचं. म्हणजे दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक एवढेच आपल्याला माहिती आहे, पण सोलिव सुख सारखं प्रकरण आहे. अनेक ग्रंथ आहेत. मुळामध्ये समर्थांचं म्हणजे रामायण जे आहे, युद्धकांड आहे,
त्याच्यानंतर सुंदरकांड आहे. वैशिष्ट्य असे की दोन जेव्हा आपण रामायण वाचतो त्याच्यामध्ये समर्थांनी विनोद हा माध्यम घेतलाय. बर. आणि हे सगळं करताना इतकं सुंदर हनुमंताचा पराक्रम समर्थ लिहितात आणि ते सगळं करताना त्यांचं वेदांताचं भान मात्र कुठेही जात नाही. म्हणजे परे हो न परता भरे हो न भरता इथून ते हनुमंताचं वर्णन सुरू करतात. पण त्याचा तो पराक्रम इतका विनोबाने त्यांनी लिहिलेला आहे, म्हणजे वाचताना तुमची हसून हसून मुरकुंडी वळते, पण त्या हास्यरसातून विनोद रस आणि प्रचंड पराक्रम हनुमंताचा एक वेगळा हनुमंत समर्थ उभ्या करतात. सुंदरकांडही तसंच आहे, त्याच्यानंतर युद्धकांडही तसंच आहे. 2 कांड लिहिलेत. आणखीन समर्थांचं खूप वेगळेपण आहे. समर्थांनी सगळ्या देवतांवरती आरत्या केल्यात. समर्थांची आजही आपण त्या आरत्या म्हणतो, करुणाष्टक आहेत. त्याचबरोबर समर्थांची जी स्फुट प्रकरण आहेत, पंचमान आहे वगैरे अशा सारखे अनेक प्रकारचे आहेत. विटा कशा करायच्या, कारखानदारीवरती प्रकरण आहेत. अगदी विपुल वाङ्मय आहे. या सगळ्या वाङ्मयामध्ये वेगळेपण जर आपण बघितलं तर सगळीकडे ते अनेक गोष्टी सांगतात, पण त्या प्रत्येकामधून ते पुन्हा तुम्हाला अलगद वेदांतामध्ये आणतात. म्हणजे सगुणाचं वर्णन करता करता निर्गुण तत्वावरती आणणं हे जसं शंकराचार्यांचं वैशिष्ट्य आहे ते समर्थांचं वैशिष्ट्य अगदी जाणवण्यासारखं. दासबोधाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की अनेक प्रकारचे वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि अनेक प्रकारच्या गीता या सगळ्यांचं सार दासबोधामध्ये आलेले असं त्यांनी सुरुवातीला गुरुगीता फार सुंदर आहे समर्थांची. 145 142 ओव्यांची जवळजवळ गुरुगीता आहे. इतकी सुंदर गुरुगीता आहे, फार सुंदर लिहिलेले. सगळी प्रकरणे सरस्वतीचं वर्णन जे त्यांनी केलेले अप्रतिम सुंदर केलं. आणि एखादी अशी ओवी समर्थ लिहून जातात की आपण वर्षानुवर्ष उपासना करतो, पण त्या उपासनेचं मर्म नाही कळत आपल्याला. समर्थ त्या सरस्वतीचं वर्णन करताना एका ठिकाणी म्हणतात, जना गणेश पूजती, जना गणेश पूजती गणांतरी सरस्वती. याचा अर्थ लोक गणपतीची पूजा करतात पण कधीच विचार करत नाही या गणेशाच्या अंतरंगामध्ये कोणतं तत्व आहे. गणांच्या अंतरी सरस्वतीच आहे, कारण ती शक्ती स्वरूप असल्याशिवाय तिचं शक्ती स्वरूपच जर नसेल तर त्या गणेशाचं स्वरूप कळणार नाही. मग मी उपासना कोणाची करतोय, गणपतीची करतोय का सरस्वतीची करतोय? मला काय हवंय, मला काहीतरी हवंय, ज्ञान हवंय, म्हणून जर उपासना करत असेल सरस्वतीची, कोणाची उपासना करताय कळतं का तुम्हाला? जनाचं उरफाटे दिसते समर्थ म्हणतात. त्याचा अर्थ नेमकेपणाने जर तुम्हाला उपासनेचं मर्म नाही कळलं तर तुम्हाला नाही कळणार. त्यामुळे समर्थांचा हा खूप भाव आहे की समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले. हा धागा समर्थांच्या वाङ्मयामध्ये खूप दिसतो. उदंड वाङ्मय आहे समर्थांचं. लोकसाहित्य तर इतकं आहे. उंदीर आहे, वाघ्या आहे, कापडी आहे, बोका आहे, श्वान आहे, कुत्रा आहे, अशा अनेक प्रकारचे आहे की ज्या सगळ्यामधून एकीकडे तो त्यांचा वाघ्या म्हणजे वाघ आहे, कुत्रा आहे, त्याच्यानंतर त्यांचा वासुदेव आहे, त्यांचा पिंगळा आहे. या सगळ्या लोककलेच्या माध्यमातून सुद्धा फटका पण लिहिलेले कितीतरी लिहिलेले फुटके लिहिले, खूप सुंदर. पण या सगळ्यातून पुन्हा ते आपल्याला वेदांत शिकवतात. आणि जनप्रबोधन आणि त्यांची एक प्रकारची जी शिस्त होती, ठिकठिकाणी हाडाचे शिक्षक असल्यासारखेच होते. म्हणजे कठोर आहेत. म्हणजे स्वतः पुन्हा मी म्हणेन की शंकरराव देव म्हणतात की समर्थ आपल्याला 3 भूमिकांमध्ये बघायला मिळतात. एक ते मातृभूमिकेमध्ये बघायला मिळतात, एक पितृभूमिकेमध्ये बघायला मिळतात आणि एक नवनीत अंतःकरण जसं मऊ लोणी असतं तसं असणारं. म्हणून मनाच्या श्लोकामध्ये ते मातृभूमिकेमध्ये आहेत. त्यांना माहिती आपलं मन आपलं ऐकत नाही, पण त्या मनाला ते मना सज्जना भक्तिपंथीची जावे, बाळा तू सज्जन आहेस, आई जशी बाळा तू शहाणा आहे, जरा ऐक असं करते, तसं ते मनाला बोध करतात. दासबोधावर ते अगदी पितृभूमिकेमध्ये जातात. वडील अत्यंत कडक असतात, तुला जीवनामध्ये स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, तुला हे केलंच पाहिजे. त्या भूमिकेवरती समर्थ आपल्याला दासबोधामध्ये शिकवतात. आणि आत्मारामामध्ये समर्थ अगदी श्री गुरूंच्या भूमिकेमध्ये जातात आणि तेव्हा सहज म्हणतात, अरे तू किती वेडा आहेस, अरे तू पुसले नाही परी मज तुझी चिंता लागेल. गुरूंना आपली चिंता असते. 3 भूमिकेमध्ये समर्थ आपल्या दिसतात, मातृभूमिका, पितृभूमिका आणि श्री गुरुरूपी अंतःकरण नवनीताची भूमिका. आता आपण आपले सद्गुरू डॉक्टर काकांच्या कडे वळूया. आणि तोच समर्थ संप्रदाय, तीच समर्थांची शिस्त ही आपल्या शिवगडला मुरगुडच्या ठिकाणी कसं आहे तिथलं वातावरण, तिथे काय चालतं जरा थोडं सांगाल? खूपच सुंदर आहे शिवगड. फारसं काही ते असं व्हावं अशी काकांची इच्छा नव्हती, पण ते ईश्वराच्या इच्छेने झालं. काकांची स्वतःची अशी इच्छा होती की माझा आश्रम, माझा मठ नसावा.
वैयक्तिक काम करणं हे त्यांना खूप आवडतं, कारण वेदांत हा त्यांचा प्राण आहे, त्यांना शिकवायला आवडतं, हे सगळं आवडतं. पण अशा हे बंधनामध्ये अडकणं हा त्यांचा पिंड नाही आहे. पण तरी ते ईश्वराच्या कृपेने झालं काम. जेव्हा झालं तेव्हाच लक्षात आलं की कशा प्रकाराने असलं पाहिजे. आणि शिवगडला तर संपूर्ण जे आहे ते वेदांतांचाच अभ्यास वर्ग असं त्याचं स्वरूप आहे. काकांचंच मार्गदर्शन आहे आणि त्यामुळे विचार असा होता की हळूहळू काकांचा संप्रदाय खूप वाढत गेला. हजारोनी शिष्य भारतात नव्हे भारताच्या बाहेर झाले. आणि प्रत्येकाला अशी ओढ असायची की मला काकांचं गाव कसं असेल, काकांचं घर कसं असेल हे बघायचं असायचं. मग असे लोक मुरगुडला आले तर राहणार कुठे, काय करणार? इतकं छोटं खेडं होतं ते. मग त्याच्यातून संकल्पना काही भक्तांची आली की आपण असं करूया की एखाद्या 2-4 मोठ्या खोल्या असलेलं घर घेऊया की जिकडे हे काकांची भक्त म्हणून येऊन राहू शकतील आणि मग काकांना त्यांचं दर्शन घेऊ शकतील, अशीच एवढी कल्पना होती. मग त्याच्यातून काय काय करावं, मग काही मेडिकल सेंटर काढावं का, वैद्यकीय सेंटर काढावं असं ठरलं गेलं. पहिली जी मीटिंग झाली तेव्हा असं ठरलं की डॉक्टर धनंजय लोहकरे म्हणून होता, डॉक्टर ज्योत्स्ना पाटणकर होती, या सगळ्यांचं असं ठरलं की आपण एखादं काकांच्या नावाने मोठं मेडिकल सेंटर काढावं वगैरे असं काही ठरलं. पण हळूहळू सगळे विचार त्या ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे मागच गेले आणि मग शिवगडची स्थापना झाली. साहजिकच घाडगे महाराज जे आहेत म्हणजे आपल्याला राजेसाहेब ज्यांनी भूमी पण दिली, पण ते काकांचेच होते अनुग्रहित आणि मुळात काकांना खूप मानणारे होते. साखर कारखान्याचे काय सम्राटच होते त्यामुळे. आणि त्यामुळे सगळं अनुकूल होऊन गेलं. हळूहळू संपूर्ण शिवगडची वास्तू उभी राहिली. ते पण एक वेदभवन असल्यासारखं, वेदभवन असल्यासारखं, वेदांची महावाक्य आपल्या हॉलमध्ये अगदी आहेत. अभ्यास वर्ग तिथे चालतात. काकांनी हळूहळू सगळ्यांना जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी देताना म्हणजे तो त्यांचा पूर्वीपासून दृष्टिकोन होता. जेव्हा शिवथरगडचा वर्ग चालू होता तेव्हाही त्यांनी सांगितलं होतं की मामांना की आपल्या समोर आपली पुढची पिढी काम करणारी तयार झाली पाहिजे आणि आपल्या समोर त्यांनी बोललं पाहिजे, म्हणजे त्यांचं काय चुकतंय आपल्याला कळेल. तीच भूमिका त्यांनी शिवगडच्या बाबतीतही घेतली. ते स्वतः बोलतच होते, त्याच वेळेला त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांचे असणारे शिष्य त्यांना तिथे बोलायला लावलं आणि ते स्वतः तिथे ऐकायचे मग काय आहे कसं आहे. त्याच्यानंतर तिसरी पिढी पण पुढची तयार झाली, अगदी तरुण पिढी तयार झाली. त्यांचाही अभ्यास वर्ग त्यांनी घेतला आणि मला आठवतं एक वर्ष अत्यंत तरुण म्हणजे 35 ते 40 वर्षाची पूर्ण ग्रुप होता. पहिला इथे गीतेचा अभ्यास वर्ग झाला. त्या मुलांकडून इतका अभ्यास करून घेतला होता. अट अशी होती, मी सांगेन तो श्लोकावरती तुम्ही बोललं पाहिजे, काहीही हातात न घेता. 1.5-2 वर्ष पोरं दिवस रात्र अभ्यास करत होती, पण खूप छान झाला तो अभ्यास. म्हणजे सगळ्यांना अभ्यासाला लावणं हे काकांना जमून गेलेलं आहे. काकांनी आता जे 9 आचार्यांना पद दिलेलं आहे त्यापैकी आपण एक माननीय आचार्य आहात, त्याविषयी थोडं सांगा तुम्ही. आता काय त्यांनी दिलेलं आहे, खरं सांगायचं तर ते पद आम्ही किती योग्य आहोत की नाही आम्हाला माहिती नाही. त्यांनी ते दिलेलं आहे, पण हे निर्विवाद आहे की काकांची उंची एक वेगळी आहे. त्यांच्या जवळपास पण आम्ही कोणी म्हणजे आम्ही म्हणत नाही, मी माझ्या संदर्भात, बाकीच्या कोणाच्या बाबतीत मला बोलायचा काही अधिकार नाही. पण कसं आहे की खऱ्या अर्थाने एक जीवनमुक्त कसा असतो की कधीही काकांना कोणी रागावलेलं बघितलं नाही, काही नाही, किंवा अत्यंत शांत व्यक्तिमत्व, अगाध. जे शिवथरगडीमध्ये इतक्या संप्रदायाचे लोक यायचे, उलटे सुलटे त्यांना प्रश्न विचारायचे आणि इतका म्हणजे प्रश्नांचा मारा करायचे. त्यावेळेला काका इतके सखोल, इतकं अत्यंत अनाकलनीय असे विषय समजावून सांगायचे, पण त्यात कुठेही ॲग्रेसिव्हपणा नव्हता. मी सांगतोय नव्हतं. म्हणजे समोरच्याला अत्यंत शांतपणे त्याचं पूर्ण अंतरंग बदलवणं, हे शांतपणा येते त्यांच्याकडे आहे. तो बाकीच्यांमध्ये किंवा माझ्यामध्ये किती आहे की नाही मला माहिती नाही. त्यांनी आम्हाला दिलं हे त्यांची कृपा आहे आमच्यावर. निश्चित एक निश्चित आहे की प्रवचन करता येणं म्हणजे आपण त्या पदावरती आहो की नाही मला माहिती नाही, पण एक निर्विवाद आहे की उपनिषदाचं वचन आहे, सिद्धांत सांगते, नायम आत्मा प्रवचनेन लभ्य. प्रवचन ऐकून आत्मस्वरूप मिळत नाही, प्रवचन करूनही ते मिळत नाही. तो एक वेगळा प्रांत आहे. त्याच्यासाठी जे काय असेल तर परमपूज्य मंदाताई म्हणतात की जर काही असं प्रवचन आलं तर त्या ईश्वराचं नियोजन असेल की ते मला सुधारण्यासाठी आलेलं आहे. आता आम्ही असाच विचार करावा की आता आम्ही अधिकारी व्हावं म्हणून आम्हाला त्यांनी दिलं असं विचार करतो. डॉक्टर काका नेहमी म्हणतात की मला प्रवचनकार तयार नाही करायचे. अगदी बरोबर. आपला वेदांत पुढे गेला पाहिजे. तर आता नवीन पिढी कितपत तिथे अट्रॅक्ट होते आहे, आकर्षित होती आहे, त्याचं काही कार्य चालू आहे का? लहान मुलांचे वर्ग किंवा असं काही चालू आहे का? खूप मोठ्या प्रमाणावरती तेही काम चालू आहे. शिवगडलाही लहान मुलांची शिबिरं होतात, चांगली शिबिरं होतात.
विशेषत्वाने बाल मला संस्कार शिबिर असं काय? बालसंस्कार शिबिर तिथे होतात. देशमुख जे आहेत, विजयराव देशमुख येतात ना तिकडे, ते घेतात. मला वाटतं ते येऊन शिबिर घेतात. त्यांच्यासाठी होतं. युवांसाठी पण तिथे शिबिरं होतात. आणि आता प्रत्यक्षामध्ये शिवगडची जी शिबिरं आहेत, म्हणजे आता शिवगड अध्यात्म ट्रस्टतर्फे नवीन अभ्यासक्रम बनवून शिबिरं सुरू होत आहेत. आणि ती बालांसाठी आणि युवांसाठी त्यांचा काही वेगळा अभ्यासक्रम करावा, असं जसं शिवथरवळीचं आहे त्या धर्तीवरती अभ्यासक्रम तयार करण्याचं काम सुरू आहे. ते कार्य सुरूच आहे. काकांकडे इतकी तरुण मंडळी आहेत, विशेषत्वाने परदेशामध्ये असणारे. खूपच छान आहे. त्यातनं सविता तर प्रश्नच नाही. सविता खरबडे ही जी आहे ब्रह्मपुरीमध्ये काम करणारी आहे, तिच्याकडे जवळजवळ तिने तरुण 150 कीर्तनकार तयार केले. वा. इतक्या मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. समर्थ रामदास स्वामींची ही जी शिकवण आहे किंवा त्यांची जी शिस्त आहे, त्यांचं जे वाङ्मय आहे, ते अधिकाधिक युवा पिढीकडे किंवा लहान मुलांपर्यंत पोहोचावं, यासाठी आणखीन कार्य काय काय घडतंय अशा आणि प्रकारे त्यामध्ये आपलं स्वतःचं काय योगदान आहे? योगदान म्हणजे समर्थांचे विचार सांगणं एवढंच योगदान आहे. लिखाणं बरीच जण करणारे आहेत, कारण आमच्याकडे केतन बोंद्रेसारखा खूप सुंदर तरुण मुलगा होता की ज्यांनी समर्थांचं व्यवस्थापन काय आहे त्याच्यावरती मराठी पुस्तक लिहिलं, इंग्रजी पुस्तक लिहिलं. अशी तरुण मुलं खूप चांगलं लिहित आहेत आता, की चांगली आहेत. किंवा प्रदेशामध्ये विशेषत्वाने अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. जकार्तामध्ये दीपकदादा जोपर्यंत होता, दीपक न्यायाधीश म्हणून, त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. सगळीकडे म्हणजे असं नाही की दुबईसारख्या ठिकाणी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात खूप तरुण मंडळी आहेत तिथे आणि ही छान वेदांताचा अभ्यास करतायत. आणि काकांचे खूप सुंदर विधान आहे. काका म्हणतात IT मधली जी मुलं आहेत त्यांची बुद्धी सूक्ष्म आहे. या सूक्ष्म बुद्धीला एकदा वेदांताचं महत्व पटलं ना की त्यांना ते वेदांताचं तत्व चटकन कळतं आणि दे नो द ऍप्लिकेशन. ते ऍप्लिकेशनला जातात आणि ऍप्लिकेशनचा परिणाम म्हणून त्यांना विलक्षण आनंद मिळतो आणि त्या आनंदातून ते झपकन वरती जातात. वा, ही फार चांगली गोष्ट आहे, फारच चांगली गोष्ट आहे. या अनुषंगाने अजून एक प्रश्न आहे की डॉक्टर काकांच्या वाङ्मयाचं इंग्रजीमध्ये भाषांतर हे कार्य पण चालू आहे, त्याच्याबद्दल थोडं सांगा. मुक्ता पाळवेकर खूप मोठ्या प्रमाणात ती इंग्रजी पण करत आहे, हिंदी पण करत आहे. दोन्ही काम ती करते आहे, कारण तिचं इंग्रजी भाषेवरती चांगलं प्रभुत्व आहे, तेही काम चालू आहे. हिंदीमध्येही करते. हिंदीमध्ये रत्नागिरीचे असणारे डॉक्टर तेही चालू आहेत. सगळ्या प्रकाराने काम चालू आहे, म्हणून सर्व स्तरावरती काम चालू आहे. म्हणजे परमपूज्य मंदाताईंनी एक दिवस एक विधान केलं, डॉक्टर काका हे व्यक्तिमत्व नाही आहे, त्या म्हणतात ते एक विभूतिमत्व आहे. आणि त्या विभूतिमत्वाचं कार्य जर बघायचं असेल तर आपल्याला त्यांची केवळ वाणी चालत नाही, तर त्यांची लेखणी आणि वाणी दोन्ही तितक्याच वेगाने धावतात आणि ते दोन्ही काम तसं अजूनही चालू आहे. आपले परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका, त्यांची जी गुरु परंपरा आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. आणि डॉक्टरांची ग्रंथसंपदा पुस्तकांचं आहेत आणि त्यांची वेबसाईट आहे, त्याबद्दलही थोडं सांगा. काकांची गुरु परंपरा जर बघितली तर काकांचे 3 गुरु आहेत. त्यातले पहिले जे आहेत ते चिदंबर स्वामी आहेत. यांनी जवळजवळ 250 वर्षापूर्वी देह ठेवला, पण काकांना प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये दर्शन दिलं. त्यांच्या मस्तकावरती हात ठेवून त्यांना उपनिषद मराठीमध्ये आणण्याची आज्ञा केली. ते चिदंबर स्वामी आहेत. त्यांचा खूप मोठा संप्रदाय आहे आणि त्यांच्या संप्रदायाची प्रचंड मोठी ग्रंथ संपदा आहे. दुसरे जे गुरु आहेत ते विश्वंभर सडोलीकर आहेत. तेही तिथे कर्नाटकामध्ये होते. त्यांनी परमपूज्य काकांना दर्शन दिलं आणि काकांना उपनिषदांवरती भाष्य लिहिण्याची आज्ञा केली. आणि त्यानंतर तिसरे जे आहेत ते परमपूज्य शंकर महाराज खंदारकर, पंढरपूरचे मूळचे. ते पंढरपूरला त्यांचा आश्रम आहे, पण नांदेडजवळ जे लोह आहे त्या लोहजवळ असणारं छोटंसं कंधार या गावी महाराज शास्त्री होते. संस्कृतचे प्रचंड अभ्यासक होते आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी काशीला जाऊन संस्कृत भाषेमध्ये कीर्तनं केली होती आणि प्रत्येक भाविकांकडून 1 रुपया घेतला होता आणि असं धन जमा करून वेदांचं मंदिर बांधलं. आणि ते त्यांचं असं म्हणणं होतं की वेदांचं मंदिर बांधून वेदांचं रक्षण होणार नाही, वेदातले विचार समाजामध्ये पसरले पाहिजे. आणि तोच धागा बरोबर काकांनी धरला. आणि ज्यावेळेला मला आठवतंय की ज्यावेळेला काकांनी अनुग्रह दिला तेव्हा पहिल्यांदा प्रश्न विचारला की हे सगळं कशासाठी करायचं. काकांचं वाक्य एकच होतं की वेद ही ज्ञानराशी आहे, आपल्याला वेदांचं रक्षण करायचं आहे आणि वेदातलं ज्ञान हे पुढच्या पिढीला संक्रमण करायचं आहे.
हाच हेतू आहे, बाकी काहीही हेतू नाही. वेद आणि वेदांताशिवाय दुसरं काही नाहीच आहे जगात. याच्यासाठी संपूर्ण ही ग्रंथ संप्रदाय आहे. त्याचं रक्षण ह्याच्यासाठी करायचं आणि म्हणून प्रवचन आहेत. याच्याशिवाय दुसरा कोणताही हेतू नाही. या ग्रंथसंपदेतलं जे ज्ञान आहे ते मला वाटतं काकांची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती पण आता नवीन पिढीसाठी आहे. वेदांत भास्कर .org जे आहे त्याच्यावरती काकांचे सगळे ग्रंथ आहेत. काकांची सगळी जेवढे त्यांचे लेख लिहिलेले आहेत वेगवेगळ्या ते पण आहेत. त्याच्यानंतर त्यांची सगळी प्रवचनं आहेत, अरे वा, त्यांची सगळी छान. काव्य आहेत, त्यांच्या कवितांचे काही 5 ते 6 त्यांचे सिरीज आहेत, त्या सगळ्या आहेत. एकंदर काकांचं जेवढं म्हणून कार्य आहे ते सगळं त्या ठिकाणी उपलब्ध आहे. वा वा. नवीन पिढीने किंवा ज्यांना लांबून ऐकायचं आहे त्यांनी ही वेबसाईट जरूर व्हिजिट करावी आणि त्यांना हवं ते ज्ञान तिथून त्यांना अगदी प्राप्त तिथे होऊ शकतं. नक्की सगळं मिळेल. संपूर्ण काकांचं जे कार्य आहे ते त्या ठिकाणी उपलब्ध असं असणार आहे. आणि त्या संप्रदायामधलं काकांचं काम हे खूप आहे की जे मी आता म्हटलं की जो चिदंबर स्वामींचा संप्रदाय आहे. चिदंबर स्वामी. चिदंबर स्वामी हे स्वतः शिवाचा अवतार होते. वेदांताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच त्यांनी संपूर्ण अवतार घेतलेला होता. आणि त्या संप्रदायाचंही काकांचं काम खूप आहे. आणि ती जी ग्रंथसंपदा आहे त्याचं मात्र जवळजवळ इतकी बाढ आहे, जवळजवळ 5-5.5 लाखांनी अभंग आहेत. 16-17 ग्रंथ आहेत. ते कार्य आता काकांना काही शक्य नाही आहे. ते प्राकृतामध्ये मराठीमध्ये आहे आणि त्यांच्याच आज्ञेने ते काम माझ्याकडे आलेलं आहे आणि त्याचं ग्रंथलेखन सुरू झालेलं आहे ऑलरेडी. त्यातले 3 ग्रंथ झालेत प्रकाशित आणि आता 2 ग्रंथांचं लिखाण चालू आहे. त्यातलं महाभारतावरचं लिखाण आता चालू आहे, विठाबाईंच्या अभंगांवरचं लिखाण चालू आहे. तुमच्याकडून हे नवीन पिढीला लाभ होणार आहे याचा. काकांचे आशीर्वाद तर आहेतच आहेत. सद्गुरु समर्थ. जय जय रघुवीर करविता समर्थ. श्री गुरु आहेत, त्यामुळे सगळी केलेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करते. वाणीला विराम देते. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा